नमस्कार. मी माधव गीर. साहित्य चपराक मासिकाचा दिवाळी अंक गेल्या 2 दशकात मराठी वाचकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलाय. चपराकचा अंक आला की दिवाळीची चाहूल लागते आणि त्याच्या वाचनाने खऱ्या अर्थी अक्षर दिवाळी साजरी होते. हा अनुभव लाखो वाचकांनी घेतला आहे. देश विदेशातील मराठी वाचक श्रोत्यांसाठी यंदाचा साहित्य चपराक दिवाळी अंक वाचण्याबरोबरच ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. सुप्रसिद्ध लेखक काशीनाथ माटल यांची ही कथा जरूर ऐका. आणि हो, अशाच उत्तमोत्तम साहित्याचा आनंद घेण्यासाठी चपराकचे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचं शीर्षक आहे नियती. कोरोना महामारीने मुंबईत नुकतंच डोकं वर काढलेलं, पण हमेशा कष्टात गुरफटलेल्या उषाच्या ते कानापर्यंत तसं पोचलं नव्हतं. डोईवर जड भांड्याची पाटी घेऊन ती उन्हाताणातून लोकांच्या दारोदारी फिरायची. सोबत नवराही असायचा. चांगले चुंगले कपडे घ्यायचे आणि त्या बदल्यात भांडी कुंडी द्यायची. पुढे ते कपडे व्यापाऱ्याला विकायचे. असा तिचा खूप कष्टाचा उद्योग होता. त्या कमाईवरच ती आपल्या नवऱ्या मुलांसह संसाराचा गाडा चालवित होती. पण नियतीनं डाव साधला. क्षयाने आजारी असलेल्या तिच्या नवऱ्याला अखेर कायमचा तिच्यापासून ओढून नेला. नेहमी संगतीनं फिरणाऱ्या घरधण्याची साथ सुटली होती. घराचा आधार नाहीसा झाला होता. महाराष्ट्राच्या सीमेपलीकडे सासर, तर सीमेअलीकडे माहेर. एवढ्या दूरवर नातेबंद. शिक्षण अजिबात नव्हतं. कमी वयात लग्न झालेलं. पदरी 2 कच्ची बच्ची. तिला कळत होतं नवऱ्याशिवाय जगायचं म्हणजे तारेवरची कसरत आहे. बाईच्या कुंकवाचा धनी गेला म्हणजे समद जीवन वाळवंटागत वैराण आहे. तिला कळत होतं बाईचं जिनं काचेच्या बरणीवाणी आहे. एकदा हातून पडलं की काचेच्या ठिकऱ्या होत्या. कष्टाचं तिला काय बी भ्यान होतं. पण आता तरण्याताट्या आईला रस्त्याने चालताना आंबट शौकीन पुरुषांच्या विषारी आणि विकारी नजरांची भ्या होती. वर आकाश फाटलेलं, खाली धरणी दुभंगलेली. आता जायचं कुठं? वेळ संध्याकाळची होती. घरात उजेड असून बी समदा काळोख दाटलेला. संसारात कधी कधी भांडणारा पण मागून उशे उशे करीत जीव टाकणारा नवरा आता नव्हता. मोठा मुलगा 8 वर्षाचा जितू आणि पाठचा 5 वर्षाचा अवधूत. कांदवलीच्या रेल्वे फाटकाला लागून त्याचं खोपटं होतं. ती हाच विचार करत होती, का करून घेऊ नये समद्यातून सुटका. काळोखाच्या आडुसानं रेल्वे रुळावर डोळे मिटून गप गुमान बसायचं. वरून धाड धाड आगीनगाडी गेली की समद संपतंय एका मिनिटात. तिनं तोच विचार केला. दोन्ही मुलांचा हात धरून ती रस्त्यानं अनवाणी चालू लागली. पोरं बी नव्या प्रवासाच्या ओढीनं उड्या मारू लागली. पण तिचं दुसरं मन तिलाच विचारू लागलं, या पोरासनी का म्हणून सजा देतीयस? तुझ्या पोटी जन्म घेतला म्हणून गुन्हा आहे काय? पर ह्यो अधिकार तुला दिला कुणी? यापैकी कंच्या बी सवालावर जबाब नव्हता तिच्यापाशी. त्याच वक्ताला ती मागं फिरली. रातभर मुलांना कुशीत घेऊन रडली. तिनं कोपऱ्यातली भांड्याची पाटी जवळ केली. आता पुन्हा 2 लेकरासनी संगती घेऊन डोईवर पाटी घेऊन पोटासाठी जगायचं तिनं ठाम ठरविलं होतं. सकाळी सकाळी 2-4 माहेरची माणसं दारावर आली. उशे उशे, अगं मुंबईत कोरोना महामारीनं फैलाव केलाया. माणसं पटपटा मरते ती. आम्ही समधी सांच्याला ट्रकातून कर्नाटकात जातोया. तू पर चल. उद्यापासनं लॉकडाऊन आहे. समधी धंदे बंद आहेत. मग तो कुठे जाणार आहेस? गाववाल्यांनी सांगताच आकाश फाटलं. धरणी दुभंगल्यासारखी झाली. उषा सैरबैर झाली. आता उषाला कुठं वेळ होता विचार करायला. आता वाट फुटल तिकडं तिला जायलाच हवं होतं, स्वतःसाठी, लेकरांसाठी. तिने जुन्या पुराण्या पत्र्याच्या ट्रकात कपडा लत्ता किडूक मिडूक कोंबलं. भांडी विकून जमवलेले पैसे कनोटीला खोचले. 2 पोरांना घरात घातलेल्या कपड्यावरच सोबत घेतला आणि ती ट्रकात येऊन बसली. तिचा मुक्काम कोणता? कुणाकडे जायचं? पुढचं काय? कसल्याच विचार सुचत नव्हता. फकस्त पाठी कोरोना लागल्या त्यापासून स्वतःला मुलांना वाचवायचं एवढंच ठाऊक होतं. ट्रक भर वेगाने पुढे जात होता, कारण उद्यापासून देशात लॉकडाऊन लागू होणार होता. रात्रीच्या काळोखात अनेक ठिकाणं मागे जात होती. उषाच्या मनामधील विचाराने गती घेतली होती. माहेरीच्या घरात आई तुळजापूर भवानीच्या भक्तीचं वातावरण. 16-17व्या वर्षी गरिबीमुळे लवकरच लग्न झालं. सासरी नवऱ्याचा भांडी विकण्याचा धंदा. राहायला झोपडी. माहेरी गरिबी आणि सासरी बी तेच. आगीतून फपाट्यात पडल्यासारखं होतं, पण त्यातही तिनं सुख मांडलं. ती डोईवरून पाटी घेऊन नवऱ्यामागून चालत राहिली. आता उघड्या ट्रकमध्ये थंड वाऱ्यानं अंग गारटू लागलं.
तिने हात थैलीतील पातळं दोघाही मुलांच्या अंगावर टाकली आणि स्वतःच्या अंगावर घेतलं. दोघांच्याही केसावरून मायेनं हात फिरवला. ती पुटपुटली, सटवीनं नशिबात काय लिवलंय तिलाच ठावं. तिच्या लांबच्या मामाची बायको आवनी तिच्याजवळ येऊन बसली. पोरी, तुझा नवरा गेल्याचं मला समजलं, पर समद विसरून उभी आहेस पोरी. समधी देवाची किरपा आहे बघ. आवनी मामी, खरंच देव हाय का ग? तू पाहिले आहे काय? उषाने उत्सुकतेने विचारलं. अगं पोरी, हाय काय विचारतेस? हाईच त्यो. दिस रात होत्या ती ते काय आपसुकच? उषा निमूटपणे तिच्याकडे पाहत राहिली. देव असतो नसतोच्या अगदी मधोमध उभा असल्यासारखं ती अनभिज्ञपणे पाहत होती. नवरा जाऊन महिनाही झाला नाहीये, एकटी होती. भविष्याची हमी देणारा कुठलाही दोर तिच्या हाती नव्हता. डोळ्यात फक्त उमेद होती. उषे, अगं देवाला एकदा नाही 10 वेळा हाक मारायला लागतं या, तवा तो पावतो. उषा म्हणाली, आवणी मामी, मला काय बी समजत नाही. तुला सिंधुताई सपकाळ आठवते? आवनी मामी आठवू लागली. अगं नाही, का ती गुलबर्ग्यात आलेली? अनाथांची माय सिंधुताई सपकाळ. हा हा, बोल बोल, तिचं काय? ती म्हणलेली देव जाणायचा असतो या, पाहायचा नाही, तेवढंच माझ्या ध्यानात आहे. उषा फार शिकली नव्हती, पण सर्व जाणत होती. मोठ्यांचे बोल आठवणीत ठेवायची. बदलणारं जग तिला पाहता येत होतं, ओळखता येत होतं, पण ती गांजली होती. पुढचं भविष्य अंधारात होतं. आवणी मामीच्या तिच्या कष्टी चेहऱ्याकडे पाहत म्हणाली, पोरी, तू लई भारी धीराची. पर म्या काय म्हणती या, पदरी 2 पोर, ते पर लगीन लवकर झाल्या म्हणून, नाहीतर अजून बी नवीन नवरीवानी दिसती या. उषाला काय कळतच नव्हतं तिला काय म्हणायचं ते. आधीच थंडीनं दातावर दात आपटत होते. ती मग कातावून बोलली, मामी, तुला म्हणायचंय काय? म्या काय समजली नाही. म्या काय म्हणते उषा, तू बाईस वर्ष बी सरलं नाहीत. तरणी बाण बाई लगीन झाल्याबगर कशी राहणार? मामीने एक खडा टाकून पाहिला. मामी, नवऱ्यासंगती झाला की 5-6 वर्ष संसार. माझी समधी हवस फिटली आहे. पोरी, ते नाही म्हणत म्या, पर प्रत्येक बाई मागं पुरुषाचा मोठा आधार लागतो या, नाहीतर कंचा बी लांडगा एकटी बघून शान मागं लागतो या. आवनी मामीच्या या वाक्यावर उषा काहीशी गंभीर झाली. तेवढ्यात कोणीतरी मध्येच ओरडलं, चला चला, आलया उमरगा, चला उतरा आता. तसं दोघीमधील संभाषण तुटलं. पाठोपाठ एकजण ओरडतच होता, उस्मानाबाद हाय, महाराष्ट्राचं शेवटाचं टॉक हाय. बाहेर उजाडलं होतं. आता ट्रकमधून उतरणाऱ्यांची झुंबड उडालेली. उषानं दोन्ही मुलांना घट्ट पकडलं. डोईवर कपड्यांची ट्रंक घेतली, पण उठताना अंग जडावल्यासारखं झालं. अंगात कणकणही जाणवू लागलेली. पाऊल पुढे टाकताना आज छेपांड्या जाऊ लागल्या. तशाही स्थितीत ती खाली उतरली. उषा या विचलित मनाच्या स्थितीत आवनी मामीच्या विषय पार विसरून गेली. पण मामीजवळ आलेली संधी हुकली म्हणून हिरमोड मनाने खाली उतरली. कर्नाटक सीमेरेषेवर पोलिसांनी मज्जाव केला होता. त्यांना दुसऱ्या राज्यात जायचं परमिशन हवं होतं. ते नव्हतं, म्हणून कर्नाटकात जाणं बऱ्याच जणांना दुरावलं. पोरांना भूक लागलेली. कोणीतरी नाश्ता चहापान दिला, मागावून जेवण दिलं. सर्वांची रवानगी उमरगा उपजिल्हा सरकारी इस्पितळातील विलगीकरण विभागात झाली. प्रत्येकाची मेडिकल चेकिंग झाली. उषाची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह जाहीर झाली आणि तिला घेरी आल्यासारखं झालं. ती मटकन खाली बसली. ज्या कोरोनाला घाबरून इकडं आलोया त्योच झाला. नियती काय पाठ सोडत नाही. ती स्वतःशी फुटफुटली तेव्हा तिच्या सांत्वनाला कोणीच पुढे आला नाही. तिचा आकांत तिच्यापुरता सीमित होऊन राहिला. तिच्या आता लक्षात येत होतं, घरांमधील अंग जड जड झालेलं, रसरसल्याचं. पर गावालेनी समधी घाई केल्यानी आणि ह्यो कोरोना संगती आलाय. तिचं सारं लक्ष आता पोरांकडे लागलेलं. उषा उमरग्यातील उपजिल्हा इस्पितळात दाखल झाली. तिच्या पाठोपाठ जितूही कोरोना पॉझिटिव्ह निघाला. दोघेही वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ॲडमिट होते. अवधूतची टेस्ट निगेटिव्ह निघाल्याने तो मामीबरोबर विलगीकरणात होता. बघता बघता उषाची तब्येत जास्त झाली. ती कृत्रिम श्वासोच्छवासावर होती. मुलं कुठं आहेत, ती कुठं आहे, यातलं तिला काहीच कळत नव्हतं. जवळपास 3 आठवड्यानं उषाला बरं वाटत होतं. हॉस्पिटलमध्ये तसेच सिरियस पेशंट बरे होताना त्यांच्या नातेवाईकांची ओढाताण होताना पाहून ती मनात विचार करत होती, अरे देवा, एवढाली महागाची औषधं आपल्याला हानीत होतं तरी कोण, आणि एवढाल्या भारी भारी सुया इंजेक्शने वक्ताला मिळत पण नव्हती. कोण मदत करत होतं? कशाचा तिला थांग पत्ता लागत नव्हता आणि कोणी नीट सांगतही नव्हतं. तिला आवनी मामीच्या बोलाची आठवण झाली. उषे, अगं देव असतो या, फक्त तो दिसत नाही. तिला आता पटत होतं, देव असतो या,
म्हणून तरी मायलेकरांसाठी आज जिती आहे. मात्र तिला आता जितूची काळजी वाटू लागलेली. त्याचा ताप कमी जास्त होत होता. सुगंधा नर्स म्हणाली, उषा, अगं कोरोनासारखं लक्षण बदलतोय. कधी माणसावर झडप मारील हे सांगता येत नाही. सुगंधा नर्सकडून समज तिला कळत होतं. सुगंधा विलगीकरण विभागात काम करीत होती. तिने तिच्याशी चांगलंच सूत जमवलं होतं. सुगंधा दुसऱ्याची कणव असलेली नर्स होती. म्हणूनच उषाचं तिच्याबरोबर नातं घट्ट होत गेलेलं. वेळ सकाळची होती. मुख्य डॉक्टरांचा वॉर्डमध्ये राऊंड सुरू होता. मुख्य डॉक्टर मनीष राठोड यांनी वॉर्डमध्ये पाऊल टाकलं. त्यांना पाहताच उषाच्या अंतःकरणात एक आदरयुक्त भरोसा निर्माण झाला. ही भावना जवळपास सर्वच पेशंटच्या मनात दिसून येत होती. गेल्या आठवड्यातील त्यांच्या काळजीवाहू उपचारातून तिला अनुभव आला होता. वॉर्डमध्ये एकेका पेशंटला तपासत ते उषाजवळ आले. सोबत नर्स होत्या. उषाची नाडी पाहिली आणि उत्साहाने ते म्हणाले, उषा, झालीस तू कोरोनामुक्त. कालच तुझा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय. उद्या तुला रजा द्यावी लागेल, रजा. तिच्या तोंडून अनावधानाने शब्द बाहेर पडले. तिच्या पोटातून एकदम भीतीचा गोळा आला. छाती धडधडू लागली. तेवढ्यात तिला जितूची आठवण झाली. डॉक्टर, माहे लेकराची जितूची काळजी वाटून राहिली. तो कसा आहे डॉक्टर? हां, त्याला मात्र थांबावं लागेल आणखी काही दिवस. त्याचा दुसरा टेस्ट रिपोर्ट यायचा आहे. मग मनातील तगमग व्यक्त करताना ती हळूच बोलली, डॉक्टर साहेब, एक बोलायचं होतं. अगं मग बोल की, डॉक्टर अगदी खालच्या आवाजात बोलले. मग मगापासून कसं सांगावं या विवंचनेत असलेल्या उषाने मन हलकं केलं. नाही म्हणजे तुम्ही मला रजा घ्या म्हणतायसा, पर म्या जाऊ कुठं? पार रस्त्यावर आली या. उषा, अगं अजून बरेच आजारी पेशंट बाहेर आहेत. तू बघतेस ना ही महामारी कशी फैलावत चालली. होय होय, ते पर आहे. पर हातावर पोट घेऊन शान जगणारे आम्ही फेरीवाले आहे ती. मुंबईला गाववाले चला म्हणले म्हणून आले. त्यात म्या अशी 2 लेकरं पदरात आहे ती. हे म्हणजे आगीतून फपाट्यात पडल्यावाने आहे. शेतकऱ्यांनी गळपास लावून घ्यावा. अक्षी तसंच आमचं झालंय डॉक्टर. दुसरं हाय काय हातामंदी. मगापासून टिपटिप गळणाऱ्या आसवांचं रूपांतर धोधो पावसात झालं. तिला हुंदका आवरे ना. आधी रडू आवर. माझ्याकडून बरा होऊन गेलेला पेशंट हसत जातो. उषाने डोळे पुसले. डॉक्टर, आज तुमच्यामुळं आम्ही जिवंत आहे. तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून. बास बास उषा, अगं ते आमचं कर्तव्यच आहे. तुम्ही उपचाराला साथ दिली म्हणून हे घडलंय. तुझी केस तर वेगळीच होती. समोर भविष्य अंधकारमय आहे, तरी जगण्यासाठीचं बळ, आत्मविश्वास, ज्याला आम्ही व्हील पॉवर म्हणतो, ती तुझ्यात होती. म्हणूनच अनकॉन्शियसमध्येही तू कोरोनाविरुद्ध यशस्वी लढलीस. आम्ही फक्त निमित्त मात्र ग. डॉक्टरांनी तिला पुढे बोलू न देता आपला डॉक्टरी पेशा जागवला. पण तिनं मांडलेल्या कर्मकहाणीने ते आतून कम्मालीचे अस्वस्थ झाले. ते एकदमच खाली आवाजात बोलले, उषाबाई, माझे एक समुपदेशक मित्र विराज जाधव आहेत. ते आडल्या नडलेल्या लोकांना मदत करतात. बघतो बोलून त्यांच्याकडे, ते काढतील काहीतरी मार्ग यांच्यातून. असं बोलून डॉक्टर दुसऱ्या पेशंटकडे गेले. पण त्यांच्या आश्वासक शब्दावर तिला खूप धीर आला. डॉक्टर बाहेर जाताच ती लगेच विलगीकरण विभागाकडे झप झप पावले उचलत गेली. धाकट्या अवधूतची आज तेथून रजा झाली होती. अरे देवा, आता मी काय करू? तिच्यापुढे मोठाच प्रसंग उभा राहिला. पहिलं तिच्या डोक्यात आलं, माहेरच्या माणसांकडे का ठेवू नये लेकराला? पर पार दूरचा मुलूक, त्यात लॉकडाऊन, गाडी घोडा नाही, कुणावर कसा म्हणून विश्वास ठेवायचा? अवनी मामीला पण रजा मिळत होती. बुडत्याला काडीच्या आधारावाने तिला वाटलं विचारावं मामीला. तिनं हळूच विषय काढला मामीकडं. ती आधी नाही नाही म्हणाली. मग उषाने तिच्या हातात गुपचूप 100च्या 5-6 नोटा कोंबल्या. मग उषा म्हणाली, मामी, पाया पडते ग तुझ्या. मला इस्पितळातनं रजा नाही मिळती या. जितू बी आजारी आहे. आम्ही बाहेर येतवर माझ्या पोराला तुझ्या घरी ठेवू. माझ्या काळजाचा तुकडा आहे तो. आता नाही म्हणू न ग. उषाचा चेहरा रडवेला झालेला. हातात पैसे पडल्यानं मामी पर खुश होती. ती म्हणाली, मी नेते ग तुझ्या पोराला. नाही नाही म्हणत. पर अगं उषा, लवकर ने तुझ्या लेकराला. नाही म्हणजे तुवा मामा धड नाही आहे. शेवटचं वाक्य आवनी तिच्या कानाजवळ बोलली. तरी बी उषाचा जीव वर खाली होत होता. त्याला करोनाची लागण नको म्हणून तिने काळजावर दगड ठेवला होता. तिने अवधूतला निरोप देताना घट्ट छातीशी धरलं. मग अश्रूआवरीत कळकळून म्हणाली, माते, ही येळ दुश्मनावर बी येऊ देऊ न ग. बाय. मन कठोर करून ती मागं फिरली. आता जितूच्या काळजीनं ती झप झप पावलं उचलत हॉस्पिटलात आली. पण आता तिची तात्पुरती रवानगी विलगीकरणात करण्यात आली होती.
विलगीकरणात आता जीवाभावाची सुगंधा नर्स अधिक जवळ आली. रात गेली, दुसरा दिवसभर गेला, पण जितूची तिला खुशाली कळली नव्हती. तिचा जीव सारखा वरखाली होत होता. रातभर डोळ्याला डोळा लागत नाही. डोक्यात विचारचक्र सुरू. डॉक्टर म्हणते आली बघतो म्हणून. पर काय नाही जमलं म्हणजे. तिचा जीव टांगणीला लागलेला. सकाळी सकाळी अवनी मामीला विलगीकरणात आपल्या दिशेने येताना पाहून उषा एकदम चपापली. मामी, गावाला गेला नाही ते? माझा अवधूत कुठं आहे आणि कसा आहे तो? अगं उषा, तो मजेत आहे. आमच्या गाडीचा जरा वाईच वांदा झालाय. पर सांच्याला जातोय गावाला. ते समज जाऊ देत. पर म्या काय म्हणते उषा, उद्या तुला नाही ठेवलं इथं मग तू काय करणार आहेस आणि कुठं राहणार आहेस? तेव्हा मी पण नाही हाय. मामी, माझा जितू लई आजारी आहे ग. तो होईल ग बरा. उषाच्या मामीच्या या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. कारण रात्रीपासून जितूची खुशाली कळली नव्हती. तिने मामीच्या बोलण्यावर उगाच मांड लावली. म्या काय म्हणते या, माणसानं कधी बी उद्याचा विचार करायला हवा. म्हणजे बघ, उद्या जितू बरा झाला मग तुला हे ठिकाण सोडायला लागेलच की. अगं पर डॉक्टर म्हणले ती हाय, म्या काय तरी बघतोया म्हणून. अगं पोरी, डॉक्टरासनी योकच काम असतंय होय? ते काय तुझी एकटीची आहे ते काय? ते नाही जमलं म्हणजे कुठं जाशीला? उषाला मामीचं म्हणणं पटत होतं. ती स्वतःशी विचार करीत होती. मग तेव्हा म्या काय करणार आहे? तेव्हा मामी पण असणार नाही. मग म्या कुठं जाऊ माझ्या आजारी लेकराला घेऊन? हातबल झालेल्या उषाच्या डोक्यात तेच तेच विचार घोळत राहिले. ती म्हणाली, तू काय म्हणतीये मामी? आता तूच मला वाट दाव. उषा आता खूपच धायकुटीला येऊन बोलत होती. उषा, म्या तुझ्यासाठी चांगला उपाय आणलाय, पर तुला राग नाही ना येणार? मामी क्षणभर बोलायची थांबली. उषा पटकन म्हणली, मामी, अगं थांबली आहे का? बोल की. बोकड बळी जातोया तेव्हा तो कुठं म्हणतोया नागडा का उघडा? रागू कशाला? बोल की. उषा, म्या काय म्हणतीया, तू बाई लगीन कर. हे म्या मागं पर बोलली या. काल पर सांगणार होती, पर तू ठीक नव्हतीस. रातभर तुझाच विचार केला आणि काल या बघ. कसं पर झालं तरी तू माझी चुलत भाची आहेस. काय हाय उषा, मी लगीन कर म्हणतोया तो बीजवर आहे. बायको हिरीत पडून मेली या. एक लेकरू आहे गळ्यामंदी. तुला बघितलं आहे त्यानं. आणि माझ्या लेकरांचं काय करू? मामीला पुढे बोलू न देता उषा म्हणाली, नाही मम्मी नाही, अजिबात नाही. मामी जरा आवाज वाढून म्हणाली, अगं पोरी, डोईवर नाही छप्पर, पोटात नाही अन्नाचं कण. उद्या काय करणार आहेस? जान जवान बाई तू. उषाला पायाखालची जमीन खचते की काय असंच झालं. ती हाच विचार करीत होती. आज पातूर असला विचार आपण कधी बी मनात आणला नाही. पर म्या आता या वक्ताला काय पर करू शकत नाही. उषा माणूस गुलबर्ग्यातील आहे. सरकारी नोकरी आहे. घरदार सौताचा बंगला आहे. आलाय तो बाहेर. उषा होय नाही म्हणायच्या आत तिने त्याला हाक मारली. श्रीधरराव, अहो श्रीधरराव, या की आत. 40मधील श्रीधर जवळजवळ धावतच आत आला. उषानं मान वरू करून पाहिलं पण नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी तिची अवस्था झाली होती. विचार करीत अनिच्छेनं चाचरत ती म्हणाली, माझ्या पदरात 2 लेकरं आहेत. त्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. डोळ्यात अश्रूंचा भार पेलत ती बोलली. क्षणभर स्वतःचा लिलाव करीत असल्यासारखं तिला वाटलं. तो तिच्या भावनिक चेहऱ्याकडे न पाहता बेउरत मुरवत म्हणाला, मुलासनी काय चांगल्या बोर्डिंगमध्ये ठेवू की? अवनी मामीने मान हलवून त्याला होकार दिला. भूतकाळातून भविष्याचा आदमास घेताना उषाचे पाय डळमळत होते. मामी जाऊन जेमतेम 8 दिवस झाले. उषाची एका बाजूनं अवधूत डोळ्यामुळं दिसना म्हणून मनाची तगमग, तर दुसऱ्या बाजूनं जितूच्या तब्येतीत उतार पडत नव्हता म्हणून जीवाची घालमेल वाढलेली. आज तर दिवसभर त्याची खुशाली कळली नाही. उषा सैरबैर होऊन इकडे तिकडे फेऱ्या मारित होती, पण काहीच थांग पत्ता लागेना. मग तिने नाकाभोवती मास्क बांधला. ती कोविड वॉर्डच्या केबिनपाशी गेली. केबिनमध्ये 50शीतील नवरा बायकोचं जोडपं बसलेलं. समोर डॉक्टर बोलत होते. समद्यांचे चेहरे आभाळ कोसळावत असे झालेले. ती विचार करत होती, आज शिरावं काय? तिच्या मनात जितूची ओढ तर बाहेर हारणीवाणी शरीराची तरतर. तेवढ्यात नर्सनं हटकलं, ए बाई, तू इकडे काय करतेस? कोरोनाग्रस्तांचा वॉर्ड आहे. तू ॲडमिट होतीस ना? मग अगं बरी झालीस तरी तो पुन्हा होऊ शकतो. नाही हो सिस्टर, माझं जितू. जितेंद्र दुखंडे ना? हा सिस्टर त्योच. कसा आहे माझं लेकरू? खूप सिरियस आहे तो. डॉक्टरांचे प्रयत्न चालू आहेत. अरे देवा, आता अनेक कसली परीक्षा बघतोया? सिस्टर, बघायला मिळेल का हो माझ्या जितूला? ती कळवळून बोलली. नाही, जातो इथून. डॉक्टरांची स्ट्रिक्टली ऑर्डर आहे, कुणालाही सोडायचं नाही म्हणून. तिने तोंडात आपला रुमाल बोळा म्हणून कोंबला आणि ती विलगीकरण विभागात आली.
तिकडे सुगंधा देसाई नर्स तिची वाटच बघत होती. नर्स म्हणाली, उषा, अगं कोविडमधून तू आत्ताच बरी झाली आहेस. कसलाही धोका नको म्हणून डॉक्टरांनी तुला काही सांगितलं नाहीये. स्वतः डॉक्टर आणि त्यांच्यासमोर बसलेले समुपदेशक विराज आणि त्यांची पत्नी आरती जाधव 2 रात्र इथेच आहेत. त्यांना तुझी दया आली आहे. काल व्हेंटिलेटर बिघडलेले, जितूला श्वास घेता येत नव्हता, पण अर्ध्या तासात त्यांनी व्यवस्था केली. आडल्या नडलेल्याला तेच मदत करतात. पर मग आता कसं आहे माझं लेकरू? नाही, अजून सुधारणा नाही. कोरोनापुढे समध्या जगाने हात टेकलेत. प्लाझ्मासारख्या नव्याने पुढे येणाऱ्या थेरपीने उपचार करता येईल का याचाही विचार सर्व डॉक्टर्स करतायत. आपलं महाराष्ट्र राज्य यात पुढे आहे, म्हणून तू धीर सोडू नकोस. सिस्टर, एवढ्या समध्या गोष्टीनं माझा जितू होईल ना बरा? तिच्या डोळ्यात अशा निराशेचं मळप दाटून आलेलं. उषा, आता फक्त चिंतन आणि नामस्मरण करायचं बस. तरी आतूनच उषा प्रचंड घाबरलेली. कसलं चिंतन आणि नाम? सुगंधा नर्सचा मोबाईल खणखणला. तो पाहून तिने फोन उषाला दिला. आवनी मामी तिच्या गावावरून बोलत होती. उषा, तुझ्या लेकराला लवकर ने बाई. तुझा मामा लई पिडतोया. त्याचं काय, तो पैशासाठी पोरगाई किलबी. आवनी मामी, माझ्या जितूची तब्येत लई जास्त झाली ग. करतीया काय बी पैशाचं. पर तू येऊ नगस. कोरोना पेशंटला इकडे आम्ही नाही गावात घेणार. कर्नाटकात तुझ्या सासरचे बी तेच बोलते ती. म्या केलता फोन. आणि के काय पोरी, लॉकडाऊनमध्ये तू वापिस मुंबईला पर जाऊ शकत नाहीस. अगं पोरी, पाणी नाका तोंडाशी आलं या. तेव्हा बाई आता तरी श्रीधरावाचा विचार कर. बरं म्या बघते काय ते. आधी करते तुझ्यासाठी पैशाचं काय पण. उषाने फोन ठेवताच माहेरचा एक माणूस विलगीकरणातून मुक्त होतोय याची संधी साधून तिने 1000 रुपये आधी त्याच्याकडून घेऊन मामीला दिले. सुगंधा नर्स तिच्या जवळ येत म्हणाली, उषा, तुला एक गोष्ट सांगायची. काल विलगीकरणात जागा मिळावी यासाठी खूप आरडाओरडा चाललेली. मिनिस्टराचं पण पत्र आलंय हॉस्पिटलला. मला वाटतं डॉक्टर साहेब तुला बाहेर जायला सांगतील. त्यांचा पण नाईलाज दिसतोय. तेवढ्यात विलगीकरण वॉर्डमध्ये गडबड गोंधळ सुरू झाला. सुगंधा नर्स म्हणाली, बोलते मी सविस्तर या विषयावर तुझ्याशी नंतर. असा अर्धवट बोलून सुगंधा त्या दिशेनं धावत गेली. तिकडे कोणीतरी मोठे हेल्थ ऑफिसर आले होते. कोरोना महामारीचा आता फैलाव जिल्ह्यात वाढू लागलेला. अरे देवा, म्या काय करू आता? नकळत उषाच्या तोंडून आर्त विवशता बाहेर पडली. आवनी मामीनं असं होईल याबाबत सावध केलेलं. तिला याची प्रचिती येत होती. त्यामुळे तिच्यावरचा विश्वास आता दृढ होऊ लागलेला. तेवढ्याच समोरून श्रीधरराव तिला येताना दिसले. त्यांच्या हातात फळांची पिशवी होती. उषा, म्या काय म्हणतोया, तू उद्याच लगीन कर असं नाही म्हणत. पर या जागेतून अचानक जा म्हणले म्हणजे कुठं जाशीला? उषा त्यांच्याकडे कावरीबावरी होऊन पाहत राहिली. अगं, बाहेर तुझ्यावानी तरण्या बांडबाईला गिधाडं टपलेले असल्या ती. उषाच्या अंगावर भीतीचा काटा उभा राहिला. श्रीधरराव बोलत राहिले, शिकवाय काय कोण बी मोहरे येते ती, पर घासातला घास कोण नाही देत. मग श्रीधररावाचा आवाज भलताच कोमल झाला. बाई, तू विचार कर. हे तुझंच घर आहे असं समजून शान माझ्या बंगल्यात राहायला ये. हां, म्हणजे मी बळजबरी नाही करत, पर अगं कंच्या बी घराच्या 4 भिंती तुझ्यावाणी बाईचा आधार असते ती. हा, आता तुझ्या संगती पोरगा असू दे, म्या कुठं नग म्हणतोया. त्याचं काय ते मोहरं बघू. तू कधी पार ये. उषे, अगं तुझी मामी मामा पर माझ्याच बंगल्यात नव्हते 8 दिस. उषा काहीच बोलली नाही. चांगल्या वाईटातील तिला फरक कळत नव्हता. पर श्रीधररावाच्या बोलण्यानं तिच्या जीवातील भीती तगमग थोडी कमी झाली. ती विचार करीत होती, माझा गर्दनी दारुड्या होता, पर मला माझ्या लेकरांना माया लावून होता. त्याच्या बिगर कंच्याबी पुरुषाचा म्या विचार केला नाही. तिच्या मनाची वेदना बाहेर पडली. पण आता म्या काय करू? आभाळ फाटलंया. बाहेर जनावराप्रमाणे लांडगं टपलेलं आहे ती. त्या परी श्रीधररावांसंगती घर बसविणं वाईट काय? पर दुसऱ्या क्षणात लेकराच्या काळजीनं हे सुख म्हणजे शेतातील वनवा नाही ना. ती त्याकडे भीतीनं बघू लागली. तिला तो आगीचा लोळ वाटायला लागला. त्यामध्ये माता या नात्याची पार राख होईल काय? ती ढसा ढसा रडू लागली. सुगंधा नर्स तिच्याकडे धावत आली. तिने तिचे अश्रू पुसले. सुगंधा मॅडम, म्या काय करू? मॅडम, तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीवाहिनी आहे ती. ते गावातील श्रीधरराव माझ्या मागे लागले ती लग्नासाठी. उषा, मी ओळखते त्यांना.
तुझं सर्व प्रकरण आले माझ्या कानावर. पण आवनी मामी बोलते म्हणून तू लग्न करतेस काय? तिचा तो व्यवसाय आहे. पण तुझं म्हणणं काय आहे हे मला सांग. सुगंधा मॅडम, माझ्या 2 लेकरांच्या सुखामोरं कंची दौलत मोठी नाही. पण मी आता रस्त्यावर येणार. श्रीधरराव म्हणते ती माझ्या लेकरासनी बोर्डिंगमध्ये ठेवणार. त्याचा मतलब माझ्याबरोबर आहे. पण लेकरांचं काय? त्या परीस हिरीत जीव दिलेलं काय वाईट? उषाच्या ठामपणावर सुगंधा नर्स बोलली. उषा, मी कौतुक करते तुझं. अगं त्या माणसाची आत्तापर्यंत 2 लग्न झाली आहेत. अरे देवा, हे आणि काय विपरीत घडतंय माझ्या हातून. उषाची केविलवाणी स्थिती पाहून सुगंधा नर्सनं ठरवलं आत्ताच्या आत्ता सर्व गोष्टी डॉक्टर साहेबांच्या कानावर घालायच्या. ती काही न बोलता तडक निघाली. उषाचे क्षणापूर्वी स्थिरावलेले पाय आता लटपटू लागलेले. ती हाच विचार करीत होती. ही धरणीमाय दुभंगून तिला तिच्या कुशीत का घेत नाही? माझ्या लेकराचं देवी माय बघील समद. लगीन करून नरकापरीस मरण काय वाईट? तिच्या मनात आता आत्महत्येचा विचार पक्का होऊ लागला. गळपास घ्यायचा म्हणजे लोकांचा सभोवताली गलबला. हिरीत जीव द्यायचा म्हणजे जवीळ कुठं दिसना. आगीनगाडी खाली जीव संपवायचं म्हणजे? नाहीतरी लॉकडाऊन चालू आहे. पण मालगाडीखाली मजुरांना चिरडलेली घटना तिने अलीकडेच ऐकलेली. हॉस्पिटलच्या वॉचमनला विचारून ती आता रेल्वे स्टेशनच्या दिशेने चाललेली. रातीची कंची तरी मालगाडी येते वाऱ्याच्या येगात. तिने आपल्यामधल्या उषाला पुन्हा पुन्हा समजावलं. बाय उषे, म्या लेकरांसाठी समद करायचं ते केलं या. म्या त्यासनी पंख दिलं या. देवी माते, म्या तुझ्या परीक्षेमध्ये हारली या. आता तूच त्यासनी मार्ग दाव. लांबून कुठून तरी मालगाडीचा आवाज येत होता. ती आता सुसाट वेगाने धावत होती. तेवढ्यात हॉस्पिटलचा वॉर्डबॉय आणि सुगंधा नर्स धावत येत होते. उषा, उषा, थांब थांब. असा जीव देऊन मुलांना पोरकं करू नकोस. ती ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती. मालगाडी पुढे सरकत होती. वॉर्डबॉयने उषाला मागे खेचले. ती कोसळली आणि फारच घाबरली. सुगंधा नर्स म्हणाली, उषा, तू वेडी आहेस काय? जीव देऊन प्रश्न सुटतो काय? अगं, तुला डॉक्टर साहेबांनी अर्जंटली बोलवलंय. मी तुझी सगळी कहाणी त्यांच्या कानावर घातली. तिचे पाय लटपटत होते. सुगंधा मॅडम, आता शब्द संपलाय बघा. बाप गेला सोडून, पण म्या पोरांना मोठं करणार होते. आता सारं पाण्यात गेलंय बघा. उषा, तसं काही बी नाही. अगं, देव वाट चुकलेल्यांच्या मागे असतो. फक्त सबुरी हवी. सगळं व्यवस्थित होईल. कंचा देव? आता पातूर 100 देवादेवींची नावं घेतली पण एक बी धावून आला नाही. तिच्या अश्रूंची गंगा झाली होती. उषा, तुला बघायला आले. जागेवर नव्हतीस. नशीब वॉचमननं सांगितलं तू स्टेशनकडे आलीयस. सोबत वॉर्डबॉयला घेऊन आले म्हणून. नाहीतर काय झालं असतं? काय केलं असतं तुझ्या मुलांनी? उषाने पदराने अश्रू पुसले. सुगंधा नर्स उषाला घेऊन डॉक्टरांच्या केबिनमध्ये आली. उषाचे पाय अजूनही लटपटत होते. समोरच्या दाम्पत्यामधील महिलेनं म्हटलं, बस पोरी, मुलांसाठी तुझा जीव तिळतिळ तुटतोय. उषा बसली नाही, पण त्यांनी उच्चारलेला पोरी हा शब्द आणि पाठोपाठ व्यक्त झालेला मायेचा ओलावा यांनी ती सद्गदित झाली. उषा कळवळून बोलली, डॉक्टर, माझं जितू कसा आहे? डोळ्यांना अश्रूच्या धारा लागलेल्या. सुगंधाने मध्येच झाला प्रकार सर्वांना सांगून टाकला. सर्वच जण ऐकून अवाक झाले. शांततेची कोंडी फोडत डॉक्टर म्हणाले, उषा, अगं, विलगीकरणातील जागेबाबत मंत्र्यांचं पत्र आलंय, हे खरंय. पण या सर्वावर जीव देणे उपाय नव्हे. मी तुझी चिंता आता अधिक ताणत ठेवणार नाही. पण आपला जितू वाचलाय. तिने अभावितपणे देवा देवा म्हणत वर पाहत हात जोडले. अगं, वर काय पाहतेस? समोर बसलेत ते देव. त्यांना हात जोड. त्यांनीच आपल्या जितूला वाचवले. ती नमस्कारासाठी वाकत होती, पण सर्वांनी थांबवलं. ती म्हणाली, आज पावतं म्या म्हणायची मला कधी बी देव नाही दिसलाया, पर आज म्या पाहिला आणि जाणला बी हाय. उषा जाधव दाम्पत्याकडे पाहत म्हणाली, आणि तू जीव द्यायला निघाली होतीस? डॉक्टर मनीष राठोड बोलले. उषा, हे विराज जाधव आणि या त्यांच्या पत्नी सौ आरती. त्यांना अख्खा विभाग गोरगरिबांचे मायबाप म्हणून ओळखतं. त्यांना मुलं बाळं नाही आहेत. त्यांनी तुला आणि तुझ्या मुलांना दत्तक घ्यायचा निर्णय घेतलाय. हा, आता या सर्व गोष्टी कागदावर यायला वेळ लागला आणि तुझ्यापर्यंत पोचायला वेळ लागला. बरं, पण दत्तकविषयी तुझं काय म्हणणं आहे? उषा विचार करत होती, हे काय घडलं या? आणि म्या जीव द्यायला निघाली होती. उषा, लक्ष कुठं आहे? मी काय विचारतोय? विचारता काय डॉक्टर? पोटातून आलेली माया कधी बी खरी असती या. गर्भातून जन्मलेली बी नातीच असतात. पर हे कोण, कुठले, म्या कधी पाहिलं नाही. ते माझे आई बाबा होऊन छान पुढे आल्या ती आणि नात्यातील लोकांनी कोरोना झाला म्हणून दूर लोटलेली.
मग ही माझ्यासाठी देव आणि माता पिता बी. म्या मागाय गेले काय आणि मला मिळतंय काय. उषाने अश्रू आवरीत दोघांचे पाय धरले. उठ पोरी, कसला विचार करतेस. तुझ्या निमित्तानं 27 वर्षांना हरवलेली पोर आम्हाला मिळाली आहे. विराज जाधव तिचे खांदे धरून उठवीत बोलले. त्यांचे डोळे पाण्यानं डबडबलेले. उषा विस्मयचकित होऊन पाहत राहिली. उषा, 27 वर्षात दोनदा कूस उजवली, पण जीवावर बेतलेल्या प्रसंगात झोळी माझी रीतीच राहिली. आरती जाधवांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागलेल्या. उषा म्हणाली, माय, आता मी आले ना तुझी लेक. तुझ्यासाठीच मला देवानं जित्ती ठेवली. तिने आरतीचे अश्रू अलगद आपल्या रुमालाने पुसले. पोरी, अगं तुला आणि तुझ्या मुलांना कोणी सांगितलं म्हणून दत्तक घेतलेलं नाहीये, तर तुझं मुलांसाठी तिळतिळ तुटणं डॉक्टर नर्सकडून ऐकलंय. आता तर मुलांसाठी जीव द्यायलाही निघाली होतीस. गरिबी तू अनुभवली आहेस. आम्ही बी गरिबीतून वर आलोय. तेव्हा तू मुलीसाठीच्या निवडीत पास झाली आहेस, विराज जाधव बोलले. उषा विराज जाधव यांच्याकडे स्तिमित होऊन पाहत राहिली. बाबा, दूर गावाला अडकलेला माझा अवधूत आला म्हणजे हे सुखी कुटुंबाचं सपान पुरं होईल. पोरी, त्याला रात्रीच आणलाय. पोरीची वेदना पहिली बापाला कळणार नाही तर कोणाला, विराज बोलले आणि तेवढ्यात जितो आपल्या आईकडे धावला. तुम्ही आई बाबा बनून छान आला नसता तर माझं काय झालं असतं. अगोदरच कवडी मोलाचं जिणं. हे घडलं नसतं तर म्या या जगात नसती. उषाला अश्रू आवरत नव्हते. आरतीनं तिला कुशीत घेतलं. त्या म्हणाल्या, मला बहिणाबाईच्या कवितेची आठवण येते. अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, एका पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला. खरंच या अजरामर काव्यपंक्ती तू खऱ्या करून दाखवल्या आहेस. तुझ्यामधल्या आईची आई होण्याचं भाग्य मला लाभलंय हे थोर समजते मी. डॉक्टरांनी टाळ्या वाजवीत म्हटलं, आजवर विज्ञानाच्या अभ्यासात हे असे नातेबंध कधी पाहता आले नाहीत. म्हणूनच हा दत्तक सोहळा आजच्या महामारीच्या काळाला बरंच काही शिकवून जाईल. उपस्थित डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफने फुले उधळून हे क्षण सोनेरी केले. अख्ख्या धाराशिवमध्ये या अनोख्या नात्याची चर्चा होती.